नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. महाराष्ट्रात सध्या महापालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मोठा गोंधळ दिसतोय. कारण महायुतीमध्ये लढू असं म्हणणारे तिन्ही पक्षाचे नेते सर्वच ठिकाणी मुंबई सोडता स्वबळावर लढताना दिसतात. काही ठिकाणी शिंदे आणि अजित पवार एकत्र येताना दिसतात. त्यांनी भाजपाला बाजूला सारलं, कारण भाजपाचा आत्मविश्वास हा वाढलेला आहे. भाजपाचे जे इच्छुक आहेत तेही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे भाजपाला आता मोठ्या प्रमाणावर बंडखोरीची सामना करावा लागतो. बंडखोरीचा सामना हा सर्वच पक्षाला करावा लागतो. मात्र भाजपामध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपातील निष्ठावंतांचा उद्रेक हा महाराष्ट्रामध्ये गाजतोय आणि हा निष्ठावंतांचा उद्रेक का झालाय यावर अद्यापही पक्षश्रेष्ठी बोललेली नाही. यापूर्वीही भाजपातील आमदार खासदारांच्या मुलांनाच तिकीट दिल्या जातात, मंत्र्यांच्या मुलांनाच तिकीट दिले जातात, सर्व लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांनाच तिकीट दिले जात आहेत. अशी जोरदार चर्चा महाराष्ट्रामध्ये झाली आणि देवेंद्र फडणवीस यांना एक आदेश काढावा लागला की कोणत्याही आमदाराला, खासदाराला, मंत्र्याला आपल्या मुलाला, नातेवाईकाला तिकीट देता येणार नाही. त्याला काही प्रमाणात ब्रेक मिळाला का हेही समोर येत नाही आहे. परंतु निष्ठावंतांना भाजपाने डावललं, त्याचा उद्रेक संभाजीनगरात मोठा झाला. अतुल सावे जे मंत्री आहेत भाजपाचे, भागवत कराड जे केंद्रीय मंत्री आहेत माजी, त्यांना भाजपाचे निष्ठावंत उमेदवार गाडी अडवून जाब विचारतायत, काळं फासतायत. त्यांच्या गाड्याला काळं, अतुल सावे यांच्या गाडीला काळं फासलं, भागवत कराड यांच्या गाडीला आडवे होऊन दरवाजा उघडून त्यांना बाहेर खेचतायत की अशी परिस्थिती आपल्याला संभाजीनगरमध्ये दिसली आणि त्याचा मोठा उद्रेक या ठिकाणी झाला. अनेकाने पेट्रोल अंगावर टाकून पेटवून घेण्याची धमकी दिली, आत्मदहनाची धमकी दिली, काही उपोषणाला बसले. असा मोठा उद्रेक आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला. या निष्ठावंतांचा उद्रेकांचा सामना भाजपाला का करावा लागतो याचं चिंतन करण्याची वेळ आता भाजपावर आलेली आहे. भाजपाचा काँग्रेस होतोय का असा एक आरोपही भाजपाच्याच लोकांकडून होतोय. कारण भाजपामध्ये सत्तेसाठी मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते. निवडून येण्याचा निकष लावून बाहेरचा उमेदवार हा घेतला जातोय आणि त्याचा फटका वर्षानुवर्ष 40-50 वर्ष, 30 वर्ष, 25 वर्ष आपलं अर्ध जीवन भाजपा वाढवण्यासाठी काम करणाऱ्यांना उमेदवारी न मिळाल्याने भाजपाला हा उद्रेक सहन करावा लागतोय. असं चित्र सध्या छत्रपती संभाजीनगरपासून तर सर्वत्रच आपल्याला दिसतोय. त्यामुळे भाजपामध्ये जे निष्ठावंत आहे त्यांच्या नशिबी आता सतरांजाच उचलणे येणार का असाही प्रश्न निष्ठावंत भाजपाचे कार्यकर्ते करतायत. निवडून येण्याचा निकष हा भाजपाने ठेवलेला असला तरी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले गेलं हेही तेवढंच खरं आहे. आता स्वतः भाजपामध्ये जी मोठी बंडखोरी झालेली आहे त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री या बंडखोरांना फोन करून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती करतायत. आता आज आणि उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी इच्छुकांना ते विनंती करतायत. अनेकांना पुनर्वसनाचं आश्वासन देत आहेत. त्यामुळे निष्ठावंत भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र भाजपा हा मोठा पक्ष असल्याने त्याच्यामध्ये इच्छुकांची संख्या ही जरी जास्त असली तरीही बाहेरून येणाऱ्या उमेदवारामुळे, बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यामुळे आपल्यावर अन्याय होतोय हे भाजपाचा कार्यकर्ता आता पाहू शकत नाही आणि त्याचा उद्रेक संभाजीनगरमध्ये झाला. उपोषण करण्याची वेळ, उमेदवारीसाठी उपोषण करण्याची वेळ पहिल्यांदा
भाजपाच्या निष्ठावंतावर आलेली आहे. अंगावर जीवाची बाजी लावण्याची वेळ या निष्ठावंतावर आलेली आहे. त्यामुळे आता भाजपाला खरोखरच चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. त्यांनी महायुती सरकारही स्थापन करण्यासाठी हिंदुत्वाला सोडचिठ्ठी दिली का असा एक सवाल उपस्थित होतो. अजित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आहेत त्यांना सोबत घेणार नाही असं देवेंद्र फडणवीस नेहमीच बोलत होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे असंही नेहमीच ते बोलत होते. मात्र तरीही त्यांना सोबत घेतलं. एकनाथ शिंदे यांना सोबत घेतलं. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पडली आणि महायुतीचं सरकार स्थापन झालं. मात्र तरीही भाजपाचं सत्तेचं जे मिशन आहे ते कायम असणार असून त्यासाठी आता विरोधी पक्षांचा सुपडा साफ झाला पाहिजे यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याबरोबरच मित्र पक्षाचाही सुपडा साफ झाला पाहिजे यासाठीही प्रयत्न सुरू आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने मुंबईमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांना सोबत घेतलेलं आहे. कारण मुंबईमध्ये तळागाळात फिरणारा कार्यकर्ता जो आहे, कट्टर काम करणारा जो कार्यकर्ता आहे तो शिवसेनेमध्ये आहे आणि हे ओळखूनच भाजपाने एकनाथ शिंदे यांना तिथे सोबत घेतलेलं दिसतंय. अजितदादांना इथे सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे अजितदादांनीही भाजपाला धडा शिकवण्यासाठी पिंपरी चिंचवड असो, पुणे असो, छत्रपती संभाजीनगर असो येथे 16वर आपले उमेदवार उभे केलेले आहेत आणि काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याबरोबरही युती केलेली आपल्याला दिसते. त्यामुळे भाजप आणि महायुतीमध्ये जी सध्या रस्सीखेच सुरू आहे, राज्यात आणि केंद्रात जरी यांची युती लोकशाही आघाडी असली तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मात्र या दोघांमध्ये या तिघा पक्षामध्येही फूट पडलेली दिसते आणि याचा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊनही भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर निष्ठावंत नाराज झालेले आहेत. त्याचा फटका आता येणाऱ्या निवडणुकीच्या मतदानाच्या दरम्यान भाजपाला बसतोय का हे येत्या काही दिवसात आपल्याला दिसेलच. अजित पवार आणि एकनाथ शिंदे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये बाजी मारतायत का हेही आपल्याला दिसेल. मात्र भाजपाने 5 ते 6 ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवडून आणून विजयाचा जो नारळ फोडला तो आपल्याला दिसला. नगर परिषदेमध्येही सर्वात जास्त मोठा पक्ष म्हणून भाजप हा समोर आलेला आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये निष्ठावंतांचा मोठा उद्रेक भाजपाला सहन करावा लागतो. हा उद्रेक का झाला याचं चिंतन आता भाजपाला आणि निष्ठावंतां जे मोठे पक्षश्रेष्ठी आहेत भाजपाचे त्यांना करावं लागणार आहे. त्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोर आलेले आहेत. ते आता जे निष्ठावंत भाजपाचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे, ज्यांना भाजपाच्या पक्षश्रेष्ठीने नाकारलेलं आहे, त्यांना देवेंद्र फडणवीस हे स्वतः फोन करणार आहेत. अशा कार्यकर्त्यांना इतर ठिकाणी पुनर्वसन करता येईल का, त्यांना इतर पद देता येईल का या दृष्टिकोनातून आता देवेंद्र फडणवीस यापुढे प्रयत्न करताना दिसतील आणि त्यांचा उद्रेक निष्ठावंतांचा जो भाजप उद्रेक झालेला आहे तो थांबवण्यासाठी मुख्यमंत्री थोडक्यात सरसावलेले आहे आणि हा उद्रेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थांबवू शकतील का आणि यापुढे भाजपाचे जे निष्ठावंत आहेत त्यांना सतरंजी उतरण्याची वेळ आलेली आहे. त्यांना कामाची जबाबदारी मिळेल का, त्यांना हाताला काम मिळेल का असा एक प्रश्न आता विचारला जातोय. आता स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे निष्ठावंतांची जी नाराजी आहे, जो उद्रेक आहे तो कमी करण्यासाठी प्रयत्न करतायत. त्यांना यश येईल का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की भाजपाच्या उमेदवारांना ते निवडणुकीमध्ये धडा शिकवतात आणि भाजप या निवडणुकीत याचा फटका निष्ठावंतांच्या उद्रेकाचा फटका भाजपाला बसेल का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि भाजप पुन्हा एकदा नगर परिषदेच्या सारखाच महापालिकेच्या निवडणुकीतही 1 नंबरचा पक्ष राहील का, सर्वात जास्त
महापौर किंवा नगरसेवक हे भाजपाचे निवडून येतील का, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.